नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे चोपडा या तालुक्यातील लासूर या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या प्राचीन श्री तीर्थक्षेत्र नाटेश्वर मंदिर या ठिकाणी। मित्रांनो, हे मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि लासूर या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे मंदिर आहे। या मंदिरामध्ये फेब्रुवारीमध्ये जत्रा भरते आणि हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे। या मंदिरामध्ये तुम्हाला महादेवाची एक जुनी पिंडही दिसेल। या ठिकाणी मोठा सभामंडपसुद्धा आहे। या सभामंडपामध्ये येथे मोठमोठे कार्यक्रम होतात, लग्न होतात, समारंभ या ठिकाणी केले जातात। लहान मुलांचे बाळसे किंवा इतरही कार्यक्रम या देवस्थानामध्ये केले जातात। या मंदिराला लागूनच हा एक ओढा आहे। या ठिकाणी पाणी वाहताना तुम्हाला दिसतंय। या ओढ्याच्या पाठीमागे सरळ त्या ठिकाणी हे सातपुडा पर्वताची लाईन आहे। ही जी संपूर्ण पर्वत, ही जी डोंगर रांग आहे, ही सातपुडा पर्वताची डोंगर रांग आहे आणि पर्वताच्या कुशीमध्येच वसलेलं हे एक छोटंसं देवस्थान आहे। या ठिकाणाच्या जवळच असलेलं गाव हे लासूर गाव आहे आणि या लासूर गावापासूनच जवळ असलेला तालुका म्हणजे चोपडा तालुका। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्याच्या लासूर गावाजवळ असलेलं हे देवस्थान। मित्रांनो, या ठिकाणी या गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिक मोठमोठे समारंभ या ठिकाणी केले करतात आणि लग्न समारंभ सुद्धा या ठिकाणी होतात। मित्रांनो, आपला महाराष्ट्राचा ग्रामीण भाग हा एवढा स्वयंपूर्ण आहे। या ग्रामीण भागामध्ये असलेले हे जे देवस्थान आहेत, या देवस्थानांमध्ये सर्व प्रकारची अरेंजमेंट, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था आहेत। जसं ह्या मंदिरामध्ये सुद्धा एक प्रशस्त असा सभामंडप आहे। त्या सभामंडपासोबतच या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि समारंभ करण्यासाठी आवश्यक असलेले जे साहित्य असते, जे भांडे असते, त्याची सुद्धा व्यवस्था या मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे। ग्रामीण भागामध्ये लोकांना जसं शहरात लोकांना मॉल्स भेटतात, मोठमोठे लॉन्स असतात, सभागृह राहतात, मंगळ कार्यालय राहतात, ग्रामीण भागामध्ये तशा प्रकारची व्यवस्था नाही आहे आणि तशा व्यवस्थेची ग्रामीण भागातल्या लोकांना गरजसुद्धा नाही आहे। कारण अशा प्रकारचे हे स्वयंभू असलेले देवस्थानं, हे धार्मिक ठिकाणं या त्या गोष्टींची परिपूर्णता करून टाकतात। विहिरी काय मित्रांनो, या लासूर गावामध्ये कमळजा मातेचं मंदिर आहे आणि कमळजा मातेची जी जत्रा आहे ही फेब्रुवारी महिन्यामध्ये भरते। तर कमळजा मातेची जी जत्रा भरते त्या जत्रेसाठी आलेले भाविक या ठिकाणाला सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये भेट देतात।
त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी चांगलीच गर्दी असते। या सभा मंडपामध्ये या ठिकाणचे मोठमोठे कार्यक्रम होतात, समारंभ या ठिकाणी केले जातात। लहान मुलांचे बाळशे असो, लग्न समारंभ असो किंवा इतर भंडाऱ्यांचे आयोजन या ठिकाणी करण्यात येते। मित्रांनो, या मंदिराचं स्वतःचं भांडारगृह आहे, ज्यामध्ये मोठमोठे भांडे आहेत, मोठमोठे साहित्य आहे, ज्या साहित्याच्या आधारे हे सर्व समारंभ पार पाडले जातात। मित्रांनो, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं हे एक चांगलं सौंदर्य आहे। या ग्रामीण भागामध्ये हे असं इकोसिस्टम आहे की या ठिकाणी लॉन्स किंवा आजकाल शहरांमध्ये असलेले जे मोठे जे मंगल कार्यालय आहे तशी सिस्टम ग्रामीण भागामध्ये आजही नाही आहे। ग्रामीण भागामध्ये आजही अशा मंदिरांमध्ये हे सर्व समारंभ पार पडतात आणि हे मंदिरं स्वयंपूर्ण आहेत। या सगळ्या उपाययोजनांसाठी या मंदिरांमध्ये आवश्यक असलेले सर्व साहित्य, भांडे आणि सभामंडपसुद्धा आहेत, जे गोरगरीब आणि या गावातील जनता आहे की त्यांचे सर्व कार्यक्रम या ठिकाणी पार पडते आणि आपल्या धार्मिक स्थळांवरच आपले सर्व महत्त्वाचे कामं या ठिकाणी होतात। मित्रांनो, हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे, लासूरपासून अगदी जवळ असलेलं आणि जवळच हा जो इथं डोंगर दिसतो, हा डोंगर जो आहे हा सातपुड्याचा डोंगर आहे आणि ह्या सातपुड्याच्या डोंगराच्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं हे एक अतिशय सुंदर हे मंदिर आहे। मित्रांनो, बऱ्याचदा आपण ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करतो, शहरांकडे पळता पळता ग्रामीण भाग आपण विसरून जातो, परंतु खरं सौंदर्य, महाराष्ट्राचं खरं सौंदर्य वसतं ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये। आता हे मंदिरच घ्या ना, चोपड्यापासून अगदी जवळ असलेलं लासूर हे गाव आहे आणि त्या लासूर गावापासून काही हाकेच्या अंतरावर असलेलं हे मंदिर आहे। या मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या जर तुम्ही चोपडा या ठिकाणी येत असाल तर। चोपड्यापासून जवळ असल्यामुळं आणि एका नैसर्गिक परिस्थितीमध्ये आणि सातपुड्याच्या पायथ्याला बसलेलं हे गाव आहे। मित्रांनो, याशिवाय आपल्या चॅनलची बुलढाणा पर्यटन ही सिरीजसुद्धा चालू आहे। तुम्ही बुलढाणा पर्यटन सिरीजमधले सुद्धा असेच ग्रामीण भागाचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। ज्या प्रकारे मी तुम्हाला हे मंदिर दाखवलं आहे तसंच बुलढाण्यामध्ये सुद्धा असलेले असे ग्रामीण मंदिरं आपण कव्हर केलेले आहेत, तुम्ही ते सुद्धा पहा। मित्रांनो, यासाठीच आपल्या चॅनलने बुलढाणा पर्यटन ही जी सिरीज चालू केलेली आहे, या सिरीजच्या अंतर्गत सुद्धा आपण अशाच ग्रामीण भागातील देवस्थानांची सर्व माहिती आपण दिलेली आहे। तुम्ही जर बुलढाणा पर्यटन आपल्या या सिरीजमधले व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या। यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर अशाच प्रकारच्या महाराष्ट्राच्या अस्सल ग्रामीण सौंदर्याचे जे व्हिडिओ आहेत ते येतील आणि खरी गरज सध्या या ग्रामीण भागाला भेट देण्याची आहे आणि या ग्रामीण पर्यटनाला वाव देण्याची आहे। हा आपल्या चॅनलचा हा आणखीन एक व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि हो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही जर ह्या परिसराच्या आजूबाजूला राहत असाल, चोपडा, लासूर, अनवर्दे, बुधगाव किंवा हातेड अशा प्रकारे कोणत्या आजूबाजूच्या गावात तुम्ही राहत असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर हे कमेंट करा। धन्यवाद। Solve problems and you just never solve them, 'cause you always in drama. It's alarming, it's alarming. Girl, I just need clarity. Can you just let me breathe? Oh, I don't wanna let you in, but it's too late now.
now.